कापेय धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. अशा अधिकाराने संपन्न असलेले जगद्गुरु तुकोबा आहे धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. धन्य ते संसारी कुत्र्याचं काढावं त्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. आणि आधी जर पुण्य असेल तर वैकुंठ लोकांची सर्व लोकांची प्राप्ती होते. पण पाप आणि पुण्याचं पाठ समान झालं रे झालं त्याच वेळेस मनुष्य देह प्राप्त होतो. म्हणून तुमची आमची जन्माला येण्याची इच्छा जरी नसेल तर या तीन कारणामुळे तुम्हाला जन्माला यावं सहा कामाकरता संत महात्मा येतात. मग ते तीन कामं कोणती आणि सहा कामं कोणती आहे का? तीन कामाकरता भगवंत आपला धारण करतात. कोणती तीन कामं आहे हो? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला चौथ्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये भगवंत स्वतःच्या अवताराचं कारण अर्जुनाला सांगतात. अर्जुना या तीन कारणांकरता मी अवतार धारण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग कोणतं कारण आहे? तर पहिलं कारण सांगितलं पुढल्या श्लोकामध्ये. कोणतं कारण आहे? परित्राणाय साधूनां बघा माझ्या ज्ञानोबाच्या वेळेस मधुकरी आणण्याकरता जायचे. लोकांनी माझ्या ज्ञानोबाच्या मधुकरीच्या झोळीमध्ये त्या ठिकाणी शेण टाकायचं शेण. पण आज आम्ही ज्ञानोबाच्या नावावर मधुकरी आणण्याकरता जर गेलो ना बाबांनो तर लोक आमच्या अंगावर शेण टाकतात. शेण तर ही कृपा जर कोणाची असेल तर ही कृपा माझ्या ज्ञानोबाची, ही कृपा जर कोणाची असेल तर ही कृपा शांतीप्रभू एकनाथ महाराजांची कृपा आहे. ही कृपा जर कोणाची असेल तर ही कृपा माझ्या तुकोबांची कृपा आहे. सांगण्याचा तात्पर्य आता हा होता की आता साधुकाची मजा आहे, संतांची मजा आहे. का मजा आहे? कारण पूर्वीच्या साधू संतांनी फार मोठे त्या ठिकाणी कष्ट सहन केले. मग साधूचं रक्षण करण्याकरता भगवंत आपला धारण करतात ठीक आहे. पण अशा साधूवर काय संकट असायचे बघा. पूर्वीच्या काळामध्ये साधू संतांनी यज्ञभूमी तयार करायची. कशाकरता? यज्ञ करण्याकरता. यज्ञ करण्याकरता यज्ञभूमी तयार केल्याच्या नंतर राक्षसांनी तिकडून यायचं आणि ज्या यज्ञभूमीमध्ये यज्ञ करण्याकरता जी यज्ञभूमी तयार केली त्या यज्ञभूमीमध्ये त्या साधूंची आहुती दिल्या जायची. अशी घटना पूर्वी वर्षा. पण ते साधू संत त्राहिमाम 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 म्हणजे काय करा? आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. पण त्यांचं रक्षण करण्याकरता स्वतः भगवंतांना अवतार धारण करायचं. म्हणून परित्राणाय साधूनां त्यानंतर विनाशाय च दुष्कृतां. ते विनाश कृत्य करणारे साधू संतांना त्रास देणारे लोक आहेत त्यांचा विनाश करण्याकरता आणि धर्म संस्था परार्थाय संभवामि युगे युगे पुन्हा 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 धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत अवतार धारण करतात. म्हणजे भगवंतालाही अवतार धारण करायचे असेल तर भगवंत तीन कामाकरता
वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुणाचारणा विठोबाचे या 6 कामाकरता संत महात्मे आपलं धारण करतात. त्यामध्ये पहिला क्रमांक जर कशाचा असेल तर वाढावया सुख, सुखाचा पहिला क्रमांक. मग विचारूया आपण जगद्गुरु तुकोबांना का हो तुकोबाराय संत महात्मे सुख वाढवण्याकरता या जगामध्ये जर अवतीर्ण होत असतील तर या जगामध्ये सुख नाही का? बघा महावैष्णव जनवाऱ्या गणेशमध्ये गोड वर्णन करतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिले गमनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा धरणी इंगळाच्या. महावैष्णव जनवाऱ्या गोड दृष्टांत देऊन सांगतात. महावैष्णव जनवाऱ्या सांगतात या मृत्यूलोकामध्ये सुख नावाची गोष्ट ऐकायला भेटत नाही. कशा पद्धतीनं खाल्या शिरींचा आचरायच्या आल्या शिरींचा आचरायचे निगड्या आचरायच्या आणि आखाल्याच्या नंतर सांगायचं कसं झोपावर यायच्यावर आणि सकाळी उठल्याच्या नंतर विचारायचं कसं काय लागली झोप मस्त मस्त बोला झोप लागणं शक्य का? जसं इंद्राच्या इंगळाच्या आचरणावर झोप लागणं शक्य नाही त्याच पद्धतीनं या मृत्यू लोकामध्ये सुख नावाची गोष्ट ऐकायला भेटत नाही. किंवा ठिकठिकाणी वर्णन आले बघा जो देखी सुख दुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं. किंवा शास्त्रकारांनी पुन्हा वर्णन केलं आहे कोई तन दुखी कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. शास्त्रकारांनी वर्णन केलं आहे कोई तन दुखी म्हणजे तन म्हणजे शरीर. कोणाला शरीर काय आजारी असेल कोणाचा हात मोठा असेल दुःखाचे ना हात मोठा बरं वाटतं बा आनंद वाटतो काय हात मोठा असे काही हात मोठा दुःख होत नाही म्हणून कोई तन दुखी. एखाद्याचा पाय मोडला तरी दुःख होतं. ज्याला डोकं असेल त्याचं डोकं दुखत असेल तर दुःख होतं का नाही? बरं हे की नाही म्हणजे कोई तन दुखी म्हणजे कोणाला शरीर दुःख असेल. त्याच्यानंतर कोई मन दुखी काही मानसिक दुःख असेल मुलगा बोलत असेल नातू बोलत असेल सून बोलली असेल सुनबाई टाकून बोलली असेल अशा अनेक दुःख आहे की नाही संसारामध्ये आहे की नाही. म्हणून कोई तन दुखी कोई मन दुखी. त्याच्यानंतर शास्त्रकारांनी वर्णन केलं आहे कोई धर्मी रहत उदास. शास्त्रकार सांगतो बाबांनो काही जवळ इतकं धन की ते धन सांभाळता सांभाळता परेशान. कसे परेशान? बंधू काय ठेवता जवळ कशा करता धन सांभाळण्याकरता. त्याच्यानंतर बॉडीगार्ड काय ठेवतात कुत्रे काय पाळतात कशा करता धन सांभाळण्याकरता. म्हणजे त्याच्याजवळ धन आहे तोही दुःखी पण त्याच्याजवळ धन नाही तोही दुःखी. कोई धर्मी रहत उदास. शास्त्रकार सांगतो ज्याच्याजवळ धन आहे तोही दुःखी ज्याच्याजवळ धन नाही तोही दुःखी. मग या विश्वामध्ये या जगामध्ये कोण सुखी आहे हो? तर या विश्वामध्ये या जगामध्ये तोच सुखी आहे जो रामाचा दास झाला. प्रभू रामचंद्राचे जे जे दास झाले ते या जगामध्ये सुखी झाले आणि त्यांची कीर्ती या जगामध्ये हजारावर झाली. बघा म्हणजे हनुमंतरायाचा अवतार होण्याच्या पूर्वी अशी पद्धत होती माझ्या बापांनो. सकाळ
अग्रगण्य जर कोण असतील तर ते हनुमंतराय आहे. आणि अशा हनुमंतरायांना जर कोणी पापिष्ट म्हणत कनिष्ठ म्हणत असेल, अशा हनुमंतरायाला जर कोणी लहान म्हणत असेल तर एकनाथ महाराज म्हणतात त्याच्या इतका पापिष्ट या जगामध्ये दुसरा कोणी नाही. योनी जन्मला मरकट तो नाही, राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद दान, भगवंता अन्य शरण. दास झाला तो या जगामध्ये सुखी आहे. म्हणून वाढावया सुख, वाढावया भक्ती. आता एका शब्दाचा जर विचार जर करायचा ठरलं तर एक कीर्तन होईल. आलं लक्षात. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. धर्माचा त्या ठिकाणी वाढ करण्याकरता संत महात्म्याने अवतार धारण केला. बघा नामदेवरायांचं जर उदाहरण जर आपल्याला सांगायचं ठरलं तर महाराष्ट्रातील प्रचार प्रसार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नामदेवरायांनी केलं. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म आणि कुळाच्या नाम विठोबाचे या सहा कामाकरता संत महात्मे अवतार धारण करतात. म्हणून येथे उपकारासाठी आले. म्हणजे कुठून आले हो? कोणी दहेगावरून आलं, कोणी वैजापूरवरून आलं, कोणी पैठणवरून आलं. येथे उपकारासाठी आले. नेमके कुठून आले? तर येत असताना त्या ठिकाणी कुठून आले म्हणजे आले घरच्या वैकुंठी. सुखरूप असं असलं त्यांचं घर, सुखरूप असं असलेलं घर सोडून ते या ठिकाणी आले. कशा करता? फक्त आणि फक्त उपकार करण्याकरता. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. रबार कुमार देही उदासीन जगद्गुरु तुकोबारा सांगतात. ते संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. संत महात्म्यांनी सांगण्याची पद्धती तरी वेगवेगळी पद्धतीने आपल्याला सांगितलेली आहे. कसं तर लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. संत महात्म्याने अगोदर तुमच्या आमच्या चरणाला साक्ष काय केलं आहे? चरण स्पर्श केले आणि सांगितलं काय? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. मुखाने नाम घ्या. पाया पडून सांगतो तुम्हाला देवाचं नाव घेतलं ना तरी देखील लोकांनी ऐकलं नाही. विनवितो सकाळच्या
तयार नाही लोक. त्या संत महात्म्यांनी दुसरा त्या ठिकाणी मार्ग अवलंबला. काय अवलंबला मार्ग? आता तरी पुढे अति उपदेश नका करुण अशा विषयाचा. संत महात्म्यांनी दुसरा त्या ठिकाणी उपाय अवलंबला. कोणता? उपदेश करायला लागले. उपदेश उभारा सांगतात. हे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये बोलत असताना कसे बोलतात? तर आली मा वाटणे तुमचे जोड पाण्याच्या नंतर पूर्ण पळ केला. संस्कृत विद्यार्थी घेऊन